Hello, friends. Good morning. How are you? Welcome. You are most welcome in my YouTube channel and in my blog. Friends, listen my online videos again and again and try to understand lessons from your English textbook. Friends, it is our second lecture about the lesson or unit 1.1 an astrologer's day. It is written by R.K. Narayan. In first part we have studied some paragraphs from page number 2 and 3. Now we are going to start new paragraph from page number 3, and it is the second last paragraph from page number 3. Friends, open your textbook and see on page number 3, second last paragraph. He had left his village without any previous thought or plan. मित्रांनो, ज्योतिषाने मनात कोणताही विचार न करता, कोणताही प्लॅन न करता त्याने आपले घर सोडले होते. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर्स. लेखक म्हणतात, जर त्याने आपल्या त्या विलेजमध्ये, गावामध्ये राहून जर व्यवसाय केला असता तर तो आपल्या पूर्वजांचाच व्यवसाय पुढे चालवला असता. उदाहरणार्थ, नेमली टिलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड अँसेस्ट्रल होम. लेखकांनी गावामध्ये ज्योतिषाने कोणते व्यवसाय केले असते ते सांगितलेले आहेत. नेमली नावे ठेवणे, टेलिंग द लँड जमिनीवर फरशी वगैरे बसवणे, लिव्हिंग गावामध्ये जगणे, मॅरिंग ज्योतिषाने लग्न केलं असतं, अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड आणि शेतामध्ये मक्याची पिकं त्यानं पिकवली असती, अँड ॲन्सेस्ट्रल हो, आणि तो आपल्या पूर्वजांच्याच घरामध्ये राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. लेखक म्हणत आहेत, हे मात्र घडलं नाही. त्यानं आपलं खेडेगाव सोडून दिलं, तो शहराकडे आला आणि त्यामुळे हे घडलं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. त्याने आपल्या विलेजमधील कोणालाही कल्पना न देता त्यानं ते खेडेगाव सोडलं, तो शहराकडे आला होता. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. 100 miles, कितीतरी अंतर सोडून तो शहरामध्ये आला होता, आणि त्यामुळे शहरामध्ये आल्यानंतर त्याला मात्र कोणताही आराम मिळाला नाही. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशियन फ्लोड बिटवीन. लेखक म्हणतात, ज्योतिषी शहराकडे आल्यानंतर खेड्यामधील व्यक्ती, ग्रामस्थ आणि तो ज्योतिषी यामध्ये कितीतरी अंतर निर्माण झालेलं होतं. तो खेड्यातील व्यक्तींपासून कितीतरी दूर आला होता, जणू काही एखाद्या महासागराचं अंतर असावं या दोन्ही घटकामध्ये.
last paragraph from page number 3. He had a working analysis of mankind's troubles. शहरामध्ये आल्यानंतर लेखक म्हणतायत मानवजात असेल त्या मानवजातीचं त्यानं विश्लेषण करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ मॅरेज, मनी अँड टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. मानवजातीचे विवाह, पैसा अँड टँगल्स ऑफ ह्युमन लाईफ्स. ह्युमन टाईज म्हणजे मानवाचे एकमेकांशी जे संबंध असतात त्या संबंधांची, टँगल्स म्हणजे गुंतागुंत, त्या गुंतागुंतीचा त्यानं अभ्यास करायला सुरुवात केली. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पनड हिज परसेप्शन्स म्हणजे आकलनशक्ती. आणि लॉंग प्रॅक्टिस, शहरामध्ये आल्यानंतर त्याने त्या सर्व घटकांची प्रॅक्टिस खूप मोठी केली आणि त्यामुळे त्याची आकलनशक्ती शार्प झाली, तीक्ष्ण झाली. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. एखादा व्यक्ती त्याच्याकडे भविष्य बघण्यासाठी आला तर त्याच्या जीवनामध्ये वाईट कोणती घटना घडली तो 5 मिनिटामध्ये सांगू शकत होता. ही चार्जड 3 pies पर क्वेश्चन. एखादा प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी तो त्या ग्राहकाकडून 3 pies, पायचा अर्थ आहे बटर किंवा पेस्ट्रीज किंवा छोटेसे पैसे, तो आकारत असे. नेव्हर ओपनड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 minutes. समोरचा ग्राहक 10 मिनिट बोलेपर्यंत हा ज्योतिषी मात्र एकही शब्द बोलत नव्हता. which provided him enough stuff for a dozen answers and advices. त्या ग्राहकाबरोबर हजारो प्रश्न केल्यानंतर किंवा त्याच्याकडचे सल्ले ऐकल्यानंतर ज्योतिषाकडे भविष्य सांगण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो मात्र तो गोळा करत असे. when he told the person before him, gazing at him upon. ग्राहकाचे भविष्य सांगण्यापूर्वी तो त्याचं तळहात पाहत असे. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर इफोर्ट. आणि भविष्य सांगताना तो त्याला सांगत असे की तुम्हाला कोणत्याही एखाद्या व्यवसायामध्ये यश मिळत नाही. 9 out of 10 were disposed to agree with him. आणि 10 पैकी जवळजवळ 9% 9 म्हणजे जवळजवळ 90% ग्राहक त्याच्याशी सहमत होत होते. और ही क्वेश्चनड, इज देअर एनी वुमॅन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज्ड टुवार्ड्स यू. तो पुन्हा एक नेहमीचा प्रश्न विचारत असे की तुमच्या नातेवाईकामध्ये एक दूरची अशी एक स्त्री आहे की जी तुमची काळजी घेत नाही, तुमच्याशी वाईट वागते. और ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. आणि तो नंतर त्या स्त्रीचं विश्लेषण करत असे. स्त्री कोणत्या प्रकारचे विश्लेषण करत असे. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स, तुमचे वेगवेगळ्या प्रकारची जी संकट आहेत ती संकट स्वभावानुसार येत आहेत असं तो सांगत असे. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न फेअर ही इज.
आणि आपल्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये शनी कोठे आहे असं तो विश्लेषण करत असे. यू हॅव ॲन इम्पेट्युअस नेचर, तुमचा स्वभाव हा उतावीळ आहे असं तो सांगत असे. अँड अ रफ एक्सटेरियर, आणि बाहेरून तुमचं बाह्य स्वरूप कसं आहे तो सांगत असे. धिस एंडियर्ड हिम टू देअर हर्ट्स इमिडिएटली. हे सांगितलेलं भविष्य मात्र त्या ग्राहकाला, लेखक म्हणतात, लगेच पटत असे. तो त्या भविष्याशी ॲग्री होत असे. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर, आणि त्याचं भीतीदायक बाह्य स्वरूप आहे, त्याच्याशी मात्र सौम्यपणे वागलं पाहिजे असं तो सांगत असे. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लॅर. मित्रांनो, ज्योतिषाच्या अवतीभोवती असणारे जे व्हेंडर्स होते, त्या व्हेंडर्समध्ये, व्यापाऱ्यामध्ये नट्स वेंडर, काजू विकणारा एक व्यापारी होता. त्याने आपली ती प्रखर ज्योत काय केली, विझवली. ब्ल्यू आउट हिज फ्लॅर, ब्ल्यू आउट म्हणजे बंद करणे, विझवणे. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लॅर अँड रोज टू गो होम. आणि त्याने आपला तो व्यवसाय बंद करून घरी जाण्यास तो तयार झाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉगर टू बंडल अप टू. काजू विक्रेत्याने दिवा बंद केला हा ज्योतिषासाठी एक प्रकारचा सिग्नल होता की त्याने आपला व्यवसाय गुंडाळावा, बंद करावा. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. काजू विक्रेत्याने आपला व्यवसाय बंद केल्यानंतर ज्योतिषाने बाजूने येणाऱ्या हिरव्या प्रकाशामध्ये त्यानेही तो व्यवसाय बंद करण्याचा प्रयत्न केला, जमिनीला टच केला. ही पिक्ड अप हिज कावरी शेल्स. कावरी शेल्स, कवडी, शंख वगैरे ज्योतिषाजवळ असणारं काही साहित्य होते, त्यामध्ये कावरी शेल्स होते. त्याने ते कावरी शेल्स उचलले, कवडी किंवा शंख उचलले. अँड पॅराफेर्नॅलिया. पॅराफेर्नॅलिया म्हणजे ज्योतिषाजवळ असणारी त्याची खाजगी मालमत्ता. खाजगी मालमत्ता त्याला पॅराफेर्नॅलिया म्हटले, पॅराफेर्नॅलिया. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. त्यानेही ते सर्व साहित्य गोळा केलं आणि आपल्या बॅगमध्ये भरलं. फेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. त्याच्याकडे तो हिरव्या प्रकाशाची किरणं येऊ लागली. त्यानेही तो व्यवसाय बंद केला. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. अचानक त्याच्यासमोर एक व्यक्ती उभा राहिला आणि ज्योतिषानं त्या व्यक्तीकडे पाहिलं. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट. ज्योतिषाला वाटलं की बहुतेक हा कस्टमर आलेला आहे, गिरायक आलेला आहे. अँड सेड, आणि ज्योतिषानं त्या गिरायकाला बोलला, यू लुक सो केअरवॉर्न. तू जरा चिंताग्रस्तच दिसतोयस. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. ज्योतिषी म्हणाला, तुला माझ्याबरोबर संभाषण करण्याची आवश्यकता आहे, तू जरा चिंताग्रस्त दिसतोय. दी ऑदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय फॅग्युअली.
तो दुसरा व्यक्ती ग्राहक म्हणून आलेला तो मात्र चिडलेल्या आवाजामध्ये अस्पष्टपणे काहीतरी बोलला. द ॲस्ट्रॉलॉगर प्रेस्ड हिज इन्व्हायटेशन. ज्योतिषी मात्र त्याला आमंत्रण देतच होता, लादत होता. फेर अपॉन द ऑदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. दुसऱ्या त्या ग्राहकाने आपला पाम तळहात ज्योतिषाच्या त्या तोंडावर ठेवला, नाकाच्या खाली ठेवला. अँड नो सेईंग, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉगर. त्या ग्राहकाने ज्योतिषाला प्रश्न विचारला, तू स्वतःला ॲस्ट्रॉलॉगर म्हणून संबोधतो का, किंवा स्वतःला ज्योतिषी म्हणून घेतोस काय? द ॲस्ट्रॉलॉगर फेल्ट चॅलेंज्ड. हे ऐकल्यानंतर ज्योतिषाला चॅलेंज्ड वाटू लागलं. अँड सेड, टिल्टिंग द ऑदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. त्या हिरव्या किरणांच्या प्रकाशामध्ये त्याने त्याचा हात दाखवण्याचा प्रयत्न केला. युअर्स इज अ नेचर. तो म्हणाला, तुझा हा असा स्वभाव आहे काय? ओ स्टॉप दॅट. ज्योतिषी म्हणाला, हा तुझा स्वभाव आता तू बंद कर. द ऑदर सेड. त्यावर तो ग्राहक म्हणाला, टेल मी समथिंग वर्थ वाईल. तू मला माझ्या फायदेशीर काहीतरी सांग. आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. तुझा मित्र मात्र आता सध्या चिंतन करतोय, विचार करतोय. आय चार्ज ओनली 3 पाइज पर क्वेश्चन. ज्योतिषी म्हणाला, मी एका प्रश्नाला 3 पैसे घेतोय, पायच घेतोय. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. ॲट धिस द ऑदर withdrew his arm. Took out an anna. त्या ग्राहकाने आपला हात पैसे काढण्यासाठी मागे घेतला. अँड फ्लंग इट आउट टू हिम. आणि त्याच्या पुढे त्याने ते पैसे फेकले. सेईंग, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. मला काही प्रश्न तुला विचारायचे आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग. तो ग्राहक म्हणाला, जर का मी हे सिद्ध केलं की तू फसवणारा व्यक्ती आहे, ज्योतिषी नाही फसवतोय, तर यू मस्ट रिटर्न दॅट अन्ना टू मी विथ इंटरेस्ट. तर मात्र तू दिलेले पैसे मात्र व्याजासहित तू मला परत केले पाहिजे. इफ यू फाइंड माय आन्सर्स सॅटिस्फॅक्टरी, विल यू गिव्ह मी 5 रुपीज. ज्योतिषी म्हणाला, जर का माझं उत्तर तुला समाधानकारक वाटलं तर तू मला 5 रुपये देशील काय? नो. त्यावर तो ग्राहक म्हणाला, नाही. और विल यू गिव्ह मी 8 आनाज. त्यावर ज्योतिषी म्हणाला, तू मला 8 आणे तरी देशील काय? ऑल राईट, प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ आर रॉंग. तो म्हणाला, ठीक आहे, परंतु तुझं उत्तर चुकीचं असेल तर मात्र तू मला दुप्पट रक्कम दिली पाहिजे. सेड द स्ट्रेंजर. असं तो वाटसरू बोलू लागला. धिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. काही चर्चा झाल्यानंतर, आर्ग्युमेंट झाल्यानंतर त्या दोघांनी तो करार, पॅक्ट म्हणजे करार,
तो करार त्यांनी मान्य केला. द ॲस्ट्रॉलॉगर सेंट अप, पेज नंबर 5, न्यू पेज. द ॲस्ट्रॉलॉगर सेंट अप अ प्रेयर टू हेवन. ज्योतिषाने आपली प्रार्थना त्या स्वर्गाकडे, देवाकडे केली. ॲज द ऑदर लीट अ चेरू. तोपर्यंत ग्राहकाने चेरूट म्हणजे शिगारेट पेटावली. द ॲस्ट्रॉलॉगर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. त्या काडीपेटीच्या प्रकाशामध्ये ज्योतिषानं त्या ग्राहकाचा चेहरा पाहिला. देर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. मोटारीचा कर्कश आवाज जणू झाल्यामुळे त्या ठिकाणी एक शांतता पसरली. जुकटा ड्रायव्हर्स, जुकटा म्हणजे घोडागाडी, त्याचा ड्रायव्हर, सोर ॲट देअर हॉर्सेस. घोडागाडीचा तो ड्रायव्हर मात्र, चालक, तो मात्र घोड्यांवर स्वार झाला होता किंवा घोड्यांना आवाज देत होता. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि त्या पार्कच्या कमी प्रकाशामध्ये, सेमी डार्कनेसमध्ये, काळोखामध्ये ती बॅबल ऑफ द क्राऊड, बॅबल ऑफ द क्राऊड, बॅबल म्हणजे आवाज, मूर्खपणाचं बोलणं. बॅबल ऑफ द क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द. आणि तो आवाज मात्र त्यानं ते वातावरण, शांत वातावरण अशांत केलं. द ऑदर सॅट डाऊन. ज्योतिषाचा तो ग्राहक होता, तो खाली बसला. अँड सकिंग हिज अ चेरॉट. आणि तो मात्र सिगारेट ओढू लागला. पुफिंग आउट. सिगारेटचा तो धूर बाहेर काढू लागला. सॅड दर रुथलेसली. तो मात्र निर्दयपणे खाली बसला. द ॲस्ट्रॉलॉगर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. ज्योतिषाला मात्र असमाधानी वाटू लागलं. हेअर टेक युअर अन्ना बॅग. आणि ज्योतिषी बोलू लागला, हेअर टेक युअर अन्ना बॅग. तुझे हे पैसे घे. आय एम नॉट युज्ड टू सच चॅलेंजेस. अशा प्रकारची चॅलेंजेस, आव्हानं मी कधीही स्वीकारलेली नाहीत. इट इज लेट फॉर मी टुडे. आज मला घरी जायलाच उशीर झालेला आहे. ही मेड प्रिपेरेशन टू बंडल अप. ज्योतिषानं आपला तो व्यवसाय गुंडाळण्याचा प्रयत्न केला. द ऑदर हेल्ड हिज रिस्ट. त्या ग्राहकाने मात्र ज्योतिषाचं मनगट पकडलं. अँड सेड, यू कांट गेट आउट ऑफ इट नाउ. तू आता मात्र घरी जाऊ शकत नाही. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. तो ग्राहक म्हणाला, मी जेव्हा घरी जात होतो तेव्हा तू मला ड्रॅग्ड केलं, ओढून आणलं, मला भविष्य सांगतो असं तू म्हणाला. द ॲस्ट्रॉलॉगर शिवर्ड इन हिज ग्रीप. ज्योतिषानं मनगट पकडल्यामुळे, ग्रीप म्हणजे पकड, ज्योतिषाचं मनगट त्या ग्राहकाने पकडल्यामुळे ॲस्ट्रॉलॉगर शिवर्ड म्हणजे थरथर कापणे. ज्योतिषी मात्र थरथर कापू लागला. तो घाबरला. अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकॅम फेंट. शुक म्हणजे थरथरणे, त्याचा आवाज थरथरू लागला. अँड बिकॅम फेंट. फेंट म्हणजे चक्कर येणे. ज्योतिषाला चक्कर आल्यासारखी वाटू लागली. लिव्ह मी टुडे. तो त्या ग्राहकाला म्हणाला, आज मला तू सोड, मला जाऊ दे. आय विल स्पीक टू यू टुमारो. मी तुला उद्या भविष्य सांगेन.
The other thrust his palm in his face and said, दुसऱ्याने त्याचा तो तळहात त्याच्या तोंडाला लावला आणि तो म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज. तो म्हणाला, आव्हान हे आव्हानच आहे, तू चॅलेंज घेतलेलं होतं. चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन, तू पुढे सांग, भविष्य सांग. द ॲस्ट्रॉलॉगर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. ॲस्ट्रॉलॉगर आपला तो घसा, कोरडा घसा, तो ओला करण्याचा प्रयत्न करू लागला. देर इज अ वुमॅन. आणि तो पुढे सांगू लागला की तिथे एक स्त्री होती. आणि तो भविष्याला त्याने सुरुवात केली, भविष्य सांगायला सुरुवात केली. फ्रेंड्स, रिमेनिंग पार्ट विल बी लर्न इन थर्ड पार्ट. Okay, bye bye, take care, see you in next part number 3. Okay.